महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। नमस्कार साहेब। नमस्कार। गोळेगाव येथील जमीन गट नंबर 130 मधील काय प्रकार आहे? जमीन गट नंबर 130 गोळेगाव येथील जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये असं झालेलं आहे की सिद्धप्पा शरणप्पा मर्वे यांनी साल सन 1998 मध्ये तुळजापूर येथे दिवाणी दावा दाखल केलेला होता। त्या दिवाणी दाव्यामध्ये असं नमूद होतं की जमीन गट नंबर 130 मधून कसल्याही प्रकारचा रस्ता उपलब्ध करून देता येणार नाही। त्याचप्रमाणे भारत बापूराव मर्वे व इतर 18 जण आहेत त्यांची भाऊ, त्यांच्या विरुद्ध दिवाणी दावा दाखल केला होता की माझ्या या जमीन गट नंबर 130 मधील क्षेत्राला हरकत अडथळा करू नये, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा रस्ता तयार करण्याचा वहिवाट करण्याचा प्रयत्न करू नये अशा संदर्भाचा दावा दाखल केलेला होता, जो की न्यायालयानं मान्य करून डिक्री केला, मंजूर केला दावा सिद्धप्पा शरणप्पा मर्वेच्या बाजूने। त्यानंतर त्या भारत बापूराव मर्वे यांनी पुन्हा जिल्हा न्यायालयामध्ये अपील केलं आणि अपीलात अशा पद्धतीनं प्लिडिंग्स घेतले की कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल चुकीचा आहे आणि आम्हाला त्या ठिकाणी रस्ता मिळावा वगैरे वगैरे म्हणून दावा केला, अपील केलं। तेही अपील माननीय जिल्हा न्यायालयाने साल सन 2007 मध्ये फेटाळलं आणि त्या ठिकाणी रस्ता उपलब्ध करून देता येणार नाही आणि सिद्धप्पा शरणप्पा मर्वे यांच्या क्षेत्राला कसल्याही प्रकारचा हरकत अडथळा करायचा नाही अशा पद्धतीचे त्यामध्ये नमूद केलं। त्याच्यानंतर दरम्यानच्या काळात ह्या भारत बापूराव मर्वे यांनी तहसीलदारकडे अर्ज देऊन त्या ठिकाणी रस्ता मागण्याचा प्रयत्न केला। नोटिसा निघाल्या, सिद्धप्पा शरणप्पा मर्वे यांनी रितसर सगळ्या न्यायालयाचे निकालपत्र दाखल केले आणि त्या ठिकाणी रस्ता देता येणार नाही, न्यायालयाने या संदर्भाचा निर्णय दिलेला असा असताना सुद्धा संबंधित तलाठी, मंडळाधिकारी, गावातले सरपंच, उपसरपंच आणि तोतया पोलीस पाटील व इतर पंच यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने या भारत बाबूराव मर्वे व इतर 18 जणांनी त्या ठिकाणी रस्ता असल्याचा पंचनामा केला। ज्या पंचनाम्यामध्ये नमूद आहे की सिद्धप्पा शरणप्पा मर्वे यांनी त्या पंचनाम्यावर सही करण्यास नकार दिला। सिद्धप्पा शरणप्पा मर्वे यांनी न्यायालयाचे दोन्ही निकालपत्र दाखल केले, त्या संदर्भाचं कुठलेही प्रकरण अपिलामध्ये न्यायप्रविष्ट आहे असेही नाही। त्यामुळे सिद्धप्पा शरणप्पा मर्वे यांनी प्रशासनाला वेळोवेळी विनंती केली, मंडळाधिकाऱ्याला विनंती केली, तलाट्याला केली, सरपंचाला केली, उपसरपंचाला केली आणि विशेषतः तोतया पोलीस पाटलाला केली की तुम्ही इथे पंचनामा करू नका, त्यामध्ये न्यायालयाचा निकाल झालेला आहे। तरी सुद्धा या सगळ्या गोष्टीला दुजोरा फाटा देऊन त्या संबंधित सर्व मंडळीने पंचनामा तयार केला, ज्यामध्ये अश्विनी कडाजी सूर्यवंशी ही स्वतः पोलीस पाटील असताना कडाजी सूर्यवंशी यांनी मी स्वतः पोलीस पाटील आहे असं त्या पंचनाम्यामध्ये नमूद करून त्याच्यावर सही केली आणि हा बनावट स्वरूपाचा पंचनामा तयार करून तेथे रस्ता उपलब्ध असल्याचे एकंदरीत पंचनामा तयार करून तो तहसीलदार यांना सादर करण्यात आला। याविरुद्ध सिद्धप्पा शरणप्पा मर्वे यांनी रितसर फौजदारी प्रकरण दाखल केलेले आहे। त्याचबरोबर सिद्धप्पा शरणप्पा मर्वे यांनी माननीय उपविभागीय कार्यालय धाराशिव येथे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 अन्वये पदावरून सेवामुक्त करण्यासाठी, म्हणजे पोलीस पाटील नसताना पोलीस पाटील असल्याचे भासवून अश्विनी कडाजी सूर्यवंशी यांचे पती कडाजी सूर्यवंशी यांनी केलेला हा जो गैरकृत्य आहे प्रकार, या अनुषंगाने त्यांनी हे सेवामुक्त किंवा पदमुक्त करण्यासंदर्भाची कार्यवाही माननीय SDO साहेबांकडे प्रलंबित दाखल केलेली आहे, जे की वास्तविकता प्रलंबित आहे। आता पुढे काय कारवाई होईल? आता पुढे सिद्धप्पा शरणप्पा मर्वे यांनी फौजदारी प्रकरण दाखल केलेलं आहे, या सर्वांवर कायदेशीर कारवाई होईल। न्यायालयाच्या आदेशाचं, न्यायालयाच्या निकालाचं उल्लंघन केलेलं आहे या संदर्भाची कारवाई होईल व त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 अन्वये अश्विनी कडाजी सूर्यवंशी यांना या पदावरून मुक्त करण्यासंदर्भाची कारवाई वेगळ्या स्वरूपाची दाखल केलेली आहे। बरं, तुळजापूरचे तहसीलदार तिथे पंचनामा करायला आल्यानंतर त्या पंचनाम्यावर कोण कोण सही केली? तुळजापूर तहसीलदार पंचनाम्यासाठी आलेले नव्हते। तुळजापूर तहसीलदाराच्या आदेशान्वये म्हणा किंवा त्या ठिकाणी मंडळाधिकारी आलेले होते, तलाटे आलेले होते, गावातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच व इतर काही पंच अशा पद्धतीने आणि या तोतया पोलीस पाटील अशी एकंदरीत 7 ते 8 मंडळींनी त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत आणि याच्यावर विशेषतः सिद्धप्पा शरणप्पा मर्वे यांनी त्यावेळेस सुद्धा न्यायालयाचा निकाल झालेला आहे, त्या निकालाच्या नकला त्यांना सपोर्ट केल्या, परंतु त्यांनी त्याच्यावर कसल्याही प्रकारचं त्याला ग्राह्य घेतलेलं नाही, ग्राह्य धरलेलं नाही। पंचनाम्यावर सह्या केलेले कोणती कोणती व्यक्ती आहेत? सांगितलं ना, पोलीस पाटील आहे,
उपसरपंच आहे, मंडळ अधिकारी आहे, तलाठी आहे, त्याचप्रमाणे हा कडाजी सूर्यवंशी आहे, बरेच अजून गावातील वेगवेगळे पंच आहेत. महाराष्ट्र पोलीस टाइम्स महाराष्ट्र प्रतिनिधी नेताजी रोडवर जिल्हा धाराशिव. महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.